गेली 2 दशक 10 अंगणवाडी का सेविका न्यायालयामध्ये लढत होत्या आणि त्यांच्या लढ्याला यश आलं आणि त्या लढ्यातून आपल्याला अंगणवाडी सेविकांना काय लाभ मिळणार आहे की अंगणवाडी सेविका आता होणार आहेत पर्यवेक्षिका। मग पर्यवेक्षिका होण्यासाठी पदोन्नती मार्ग कशा पद्धतीने न्यायालयाने या ठिकाणी जी अट होती ती अट शिथिल केली आणि त्यांचा मार्ग मोकळा झाला। त्या लढ्याला 2 दशकानंतर यश आलं, आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। अंगणवाडी का सेविका आता पर्यवेक्षिका होणार आहेत, कशा पद्धतीने होणार आहेत, न्यायालयाने काय दिलं निकाल, याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ जाणून घ्या संपूर्ण माहिती। चला जास्त वेळ न घेता आपण ही माहिती जाणून घेण्यासाठी लगेच व्हिडिओ स्टार्ट करत आहोत। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्त भरती जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये निरीक्षक असेल, लेखापाल, लघु टंकलेखक या पदाकरता 2 प्रकारचे बॅच आपण लॉन्च करत आहोत, टेक्निकल आणि दुसरी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत। बघा, तुम्हाला जर फक्त कायदे करायचे असतील तर या कायद्यामध्ये 599 रुपयामध्ये आपण बॅच देत आहोत। हे 40 प्रश्न आहेत 80 गुणांसाठी। तर बघा, तुम्हाला मेरिट मध्ये येण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार हे कायदे ही बॅच आहे। या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करा 91 19 58 71 91। ठीक आहे। दुसरी बॅच आहे ती 999 रुपयाला आहे। यामध्ये फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे। या पदाचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। या बॅच बद्दल माहिती घेण्यासाठी सुद्धा हाच नंबर आहे बघा, 91 19 58 71 82। बघा, यशाची हमखास हमी देणारी बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण देत आहोत। तर बघा, एक छोटस प्रमोशन होतं हे आपण केलेलं आहे। ज्यांनी कुणी हा फॉर्म भरलेला असेल अशांसाठी एक सुवर्ण संधी आहे, मेंटर बॅच या ठिकाणी चांगली ठरणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट या ठिकाणी रद्द केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हा रिझल्ट या ठिकाणी पाहायला भेटतोय। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी सुद्धा तुम्हाला परीक्षा द्यावी लागते। त्या परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करेलच, पण तत्पूर्वी बघा एक न्यूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लोकसत्ताची। बघा, सुरुवातीला 2001 साली एक अधिनियमामध्ये बदल करण्यात आला। महिला व बालविकास सेवा प्रवेश नियम कलम 17(1) मध्ये कलम 17(1) क मध्ये बदल करण्यात आला। आता बदल काय होता, अंगणवाडी सेविका ज्या असतात त्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीने पर्यवेक्षिका म्हणून या ठिकाणी घेण्यात येतं। आता पर्यवेक्षिकांकडे जवळजवळ 15 ते 20 अंगणवाडी का सेविकांचं अंगणवाडीचं काम या ठिकाणी पाहायचं असतं। तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो पगार देखील चांगला असतो आणि ही पदोन्नती मधून या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळून पर्यवेक्षक होत असतात। मग हा जो कलम महिला व बालविकास विभागाचा जो काही सेवा प्रवेश नियमाचा कलम आहे 17(1) क मध्ये बदल करण्यात आला। आता सुरुवातीला अट काय होती की वयाची 45 वर्ष पार करत असताना तुम्ही 10 वर्ष सेवा केलेली असावी। यामध्ये तुम्ही कमीत कमी 10 वर्ष सेवा केलेली असावी। 10 वर्षाची सेवा आणि वय 45 वर्ष अशी अट या ठिकाणी होती। त्यावेळेस तुम्ही काय होत होता, पर्यवेक्षिका होत होता। ठीक आहे, पर्यवेक्षिका तुम्ही होत होता। परंतु यामध्ये काय केलं, बदल केला, सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करून ही वयाची अट केली 55 वर्ष। 55 वर्ष वयाची अट केल्यानंतर आता मला सांगा, वयाची 55 वर्षे पार करत असताना तिथून पुढे सेवानिवृत्तीचं वय राहतं 3 वर्ष। आता 3 वर्ष त्यांना पर्यवेक्षिका पदावरती काम करण्याची ही संधी या ठिकाणी मिळत होती। म्हणून अकोल्यामधील काही 10 अंगणवाडी सेविका या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यांनी कोर्टामध्ये याचिका टाकली। त्यांनी कोर्टामध्ये याचिका टाकल्यानंतर हा जो काही सिलसिला आहे कोर्टाचा जवळजवळ 2 दशक चालला। आता 2 दशक चालल्यानंतर मला सांगा, त्यावेळेस जर ही याचिका टाकली असेल त्यांना तर आता यामध्ये काम करण्याची कितपत संधी मिळते त्यांना माहितीये। परंतु त्या इतकं भारी काम करून गेलेत की महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि हा निरंतर या ठिकाणी जो काही नियम या ठिकाणी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल तो निकाल तर मी तुम्हाला सांगतोच, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांचं या ठिकाणी त्यांनी भलं केलंय असं म्हणायला देखील काय वावगं ठरणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, मग पुढे काय झालं, त्यांनी याचिका टाकल्यानंतर
न्यायालयामध्ये ही याचिका 2 दशके चालली आणि न्यायालयाने असं स्पष्टीकरण दिलं की ज्या वेळेस तुम्ही 45 वयावरून 55 ची ही वयोमर्यादा पदोन्नतीची केली तर तिथून पुढे 3च वर्ष त्यांना काम करायला संधी मिळते आणि त्या वयामध्ये काम करत असताना एवढ्या जवळजवळ 15 ते 20 अंगणवाडी सेविकांचं 25 अंगणवाडी सेविका केंद्रावर त्यांना अंगणवाडी 15 ते 25 अंगणवाडी केंद्रावरती त्यांना लक्ष ठेवायचं या वयामध्ये सगळा त्याचा देखभाल अहवाल सादर करायचं हे काम कसं जमणार आहे तर 3च वर्ष त्यांना भेटतायत तो नियम बदलला पाहिजेत पूर्वी जी 45 वर्ष वय अट होती पदोन्नतीची तीच कायम ठेवली पाहिजेत ही 2 दशकांनी म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनी हा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मग त्यांनी ही अट रद्द केली 55 वर्षाची अट या ठिकाणी रद्द केली आणि त्यांनी पुन्हा एकदा 45 वय मर्यादा या ठिकाणी ठेवण्याचं मान्य केलं तर विद्यार्थी मित्रांनो मग महत्वाचा असा विषय सांगायचं काय की आता इथून पुढे जी काय पदोन्नती होईल ती जी अंगणवाडी सेविका वयाची 45 वर्ष पूर्ण करते आणि सेवेची 10 वर्ष पूर्ण करते अशी अंगणवाडी सेविका डायरेक्ट पर्यवेक्षिका होण्यासाठी पात्र असणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी हा नियम या ठिकाणी लागू होईल तसा GR या ठिकाणी त्यानंतर या महिला व बालविकास विभागाचा सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात येईल कारण हा कोर्टाने दिलेला निकाल आहे आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा झाला पदोन्नतीचा भाग परंतु ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट पर्यवेक्षिका व्हायचं आहे अशा पर्यवेक्षिका होण्यासाठी तुम्हाला काय असणार आहे सिलेबस या ठिकाणी मी थोडक्यात सांगू इच्छितो बघा सेविका मिनिमम कमीत कमी अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी सेविका 10 वर्ष तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे पर्यवेक्षिका व्हायचे काय व्हायचे तुम्हाला पर्यवेक्षिका तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका यांची सन्मान प्रणालीवरती नोंदणी असणं आवश्यक आहे नोंदणी असणं आवश्यक आहे सन्मान प्रणालीवरती तुम्हाला नोंदणी करावी लागेल 10 वर्षाची अनुभवाची अट आहे आणि त्यानंतर जे तुमची पात्रता आहे वय वर्ष वयाची जी काय मर्यादा आहे ती 45 वर्ष आहे बघा म्हणजे 45 वय वर्ष असलेले व्यक्ती या ठिकाणी यासाठी पात्र आहे पर्यवेक्षकाला आणि शिक्षण पदवीधर असावं शिक्षणाची अट काय आहे शिक्षण अर्हता पदवी किंवा त्या समकक्ष असणारी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचा जे काय परीक्षा स्वरूप होईल परीक्षा स्वरूप जे आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मराठी 10 प्रश्न येतात इंग्रजी येईल याचे 10 प्रश्न येतात सामान्य ज्ञान GS याचे 20 प्रश्न येतात इंग्रजीचे 10 प्रश्न मराठीचे 20 प्रश्न येतात बघा GS चे 20 प्रश्न आणि एकात्मिक बाल विकास योजना व कायदे बघा एकात्मिक बाल विकास योजना व कायदे यावरती तुम्हाला 30 प्रश्न येतात कायदे 30 प्रश्न येतात हे प्रश्न आहेत बरं का प्रश्न बघा अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस आहे आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी जी आहे अंकगणित बुद्धिमत्ता मॅथ रिजनिंगची तुम्हाला 20 प्रश्न येतात अशा प्रकारे तुम्हाला हा सिलेबस या ठिकाणी पार पाडावा लागतोय अभ्यासक्रम आहे आणि त्यातून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी अंगणवाडी परीक्षकाला जावं लागतं आता यामध्ये जर काय बदल असेल तर आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देखील घेतलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता लाईव्ह असतील किंवा ऑफलाईन असतील तर तुम्हाला जर
संपूर्ण याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तशी कमेंट करा. मग किती मला प्रतिसाद भेटतो त्यावरती तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी जे काही सर्व डिटेल या ठिकाणी आवश्यक आहे ती तुम्हाला मी सादर करेन. परंतु आज काय आपल्याला हा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो निर्णय सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांच्या आनंदावरती या ठिकाणी पारावर उरणार नाही असा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. 2 दशकानंतर या लढाईला यश आलं आणि त्यामधून तुम्हाला आता जे काही महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी ज्यांची वय वर्ष 45 वर्ष आणि 10 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना पर्यवेक्षिका पदोन्नती या ठिकाणी मिळणार आहे. चला, या ठिकाणी अशा पद्धतीचा निर्णय ही एक आनंदाची गोष्ट तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेली आहे. जर तुम्हाला या अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी अजून डिटेलमध्ये जर काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ही माहिती सर्व डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून द्यायला तत्पर राहणार आहे. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.